भैया हा हे घ्या सफरचंद. तर टॅलेंट सफरचंद काय खातोयस? त्या आज्याचं काय करायचं ते बघ आधी. काय करायचं म्हणजे? अरे ती मामी एक सांगती, आपण एक ठरवतोय. नक्की काय करायचं? भैया आपण काहीच करायचं नाही, पण लय काय काय करतोय असं दाखवायचं. म्हणजे म्हणजे हा इकडे या या. आता बघा, ही शीतल, ही मामी, हा ना आजा. आता आपण मामी पुढे असं राहिलं पाहिजे की काहीतरी प्लॅन करून आजा भरती नाही झाला पाहिजे, आणि आजालाही भरतीसाठी शुभेच्छा द्यायच्या, म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की त्याच्या भरतीसाठी आपला फुल सपोर्ट आहे. पण हे असं केल्यानं काय होईल? असं केल्यानं काय होईल? आता बघा, समजा आजा जर भरतीत झाला हा तर त्याला सांगता येईल ना की आमच्या शुभेच्छा तुझ्याबरोबर होत्या, आणि ही खबर शीतलला कळणार, म्हणजे शीतल तुमच्यावर इम्प्रेस होणार, म्हणजे शीतल तुमचीच. आणि समजा भैया आजा जर भरती नाही झाला तर मामीला सांगता येईल ना ह्यो प्लॅन आमचाच होता, आता तुम्ही आमचं काम करा. हा टॅलेंट, ही ही आयडिया बेस्ट आहे. हा असंच करू. असं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? भैया आत्ताच सांगितलं की आपण काहीच करायचं नाही, फक्त करतोय असं दाखवायचं. गुड गुड. पण मग माझं शीतल बरोबर लग्न होण्यासाठी काहीच हालचाल करायची नाही का? भैया इतक्यात नाही, आधी त्या आजाची भरती निकालात लागू दे, मग ठरवू कुठले फासे कसे टाकायचे ते. एक तर आजा लवकरात लवकर भरती झाला पाहिजे, नाहीतर तो भरतीच होणार नाही. असं काहीतरी झालं पाहिजे. हा हॅलो, काय करतोयस? काय नाही, वाट बघत होतो. कुणाची? माझ्या फोनची वय? बर लवकर कर, वाट बघतोय. बाय. बाय. जर तू तिच्या संग प्रेमानं बोललास तर ती स्वतः तुला भेटायला येईल. हा, ही आयडिया बेस्ट आहे. असंच करतो. बोल बाबा. काय अजिंक्यराव, आहे का जीवन? का रे, काय झालं? लका तुला सकाळपासून फोन करतोय, नुसता बिझी बिझी. संध्याकाळी केला तर डायरेक्ट स्विच ऑफ. अरे चार्जिंग संपलेलं. चार्जिंग संपलं होतं. नाही, ते संपूच दे. मला सांग, दिवसभर कोणा संग बोलत होतास रे? अरे दिवसभर कुठं, दुपारी तेवढंच. 4-5 तास. 4-5 तास कुठं? बघ जरा. आणि ए बेटे, असं किती वेळ तुझं मोबाईल चार्जिंग संपून बंद पडलाय रे? जरा बघ मोबाईल, तुला किती फोन केले ते, आणि स्वतः किती वेळ बोलत होतं ते. हा, ते जरा काम होतं म्हणून. ते जाऊ दे, आधी कोणा संग बोलत होता ते सांग. अरे एक मुलगी. हा मग ठीक. काय? मुलगी? कोण र? हा एक. अरे कोण पण? अरे काय झालं, हसू नको. ही तर मला कळणं कोण आहे ती, आणि दिवसभर बोलतोय मी, पण ती काय कळू दे ना.
अरे मला एक कळत नाही, तुला माहित नाही तर बोलतोयस कशाला? अरे मी बोलणारच नव्हतो, पण कोण आहे ते कळायला पाहिजे ना. अरे मग कळेल तेव्हा कळेल की. हा उगाच कशाला वेळ वाया घालवतोयस? उद्यापासून नको बोलूस, दे विषय सोडून. अरे शीतली म्हणली बोल म्हणून मी बोलतोय. काय 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 कोण म्हणलं? शीतली. शीतल? अरे तू केव्हापासून शीतलीचं ऐकायला लागलास? नाही नाही, चांगलंय चांगलंय. तसंही तुमची भांडणं मिटवायला कोणाला तरी मध्ये यावंच लागतंय. अरे त्या पोरीमुळं शीतलीचं ऐकाय तरी लागलास. ऐक, ती पोरगी भेटली का नाही, तिला माझ्याकडनं थँक्स म्हण. ए लय थोपट नको चालू. काय आयडिया दे काहीतरी. मी काय आयडिया देणार आहे? एक काम कर, त्या पोरीचा नंबर दे मला. ए, नको नको राहू दे, माझं मी बघतो कोण आहे ते. तू काय करणार आहेस? काय करणार आहे माहित नाही, पण 2 दिवसात तिला शोधून काढत असतो बघ. विक्या, तिचाच फोन येतोय, तू अशी नंतर बोलतो थांब. अरे ऐक की, पण हे ठेवला आईला पोरगी काय आली? हे माझ्या दोस्ताला विसरला. बेटे तू गेलाय आता कामातनं, पोराला प्रेमाची लागीर झाली. हॅलो. हॅलो, काय चाललंय रे? काय नाही, देवळात बसलोय. अच्छा अच्छा. आणि प्रॅक्टिसला गेलतास का नाही? जाऊन आलो की बाबा. प्रॅक्टिस चुकून कसं चालू? शाब्बास, तेच म्हणलं, नाहीतर त्या पोरीच्या नादाला लागून प्रॅक्टिस बुडवायचास. हटे, आर्मी पुढे कोण नाही, आणि असं मी कोणासाठी प्रॅक्टिस बिक्टिस सोडत नसतो बरं का. आपल्या हुबलकाचं काय चाललंय रे? अरे त्याला किती फोन केलो, फोनच उचलत नाही. त्याचं काय चालणार आहे, बापू जेव्हा जागायचं चाललंय, दुसरं काय. आणि शितलीचं काय चाललंय? तुझी बहीण आहे, तू विचार की. अरे माझी बहीण आहेच की, तुझी कोण नाही वे? माझी कोण आहे? का मैत्रीण नाही तुझी? का परत भांडणं बिंडणी केली? नाही नाही, भांडतोय कशाला. हा मग बोलताय ना? बोलतोय की, आणि आयडिया तिनच दिली ना, त्या पुरी संग प्रेमानं बोल म्हणून. होय. अरे काय कळलं का त्या पोरीचं कोण आहे ती? नाही ना अजून. परवा तर रातभर बोलत होतो, तरी बी काय कळलं ना. हरला का रातभर बोलून सुद्धा काय कळलं नाही वे? हा. आयला का तू नंबर दे म्हणलं तर ते बी तुला जमाना. अरे असा कसा नंबर द्यायचा? नको, त्यापेक्षा हा हे चालू दे. तुला बी लय बरं वाटत असेल नाही का? असं काय नाही. होय होय, असं काय नाही. अरे मला काय कळत नाही वय. अरे बाबा नाही तसं काय, फक्त ती कोण आहे हे कळायला पाहिजे म्हणून बोलते.